तुझी व्हिडिओ बघितली की मूड एकदम फ्रेश होतो आणि कोणतंही काम करायला उत्साह येतो. अशा कमेंट्स मला बऱ्याच येत असतात. पण आता परिस्थिती अशी आहे की कोणतं काम करण्यासाठी मलाच उत्साह नाहीये. मागचे 8 दिवस झालं एवढा वीकनेस आलाय, त्यामुळे कोणतंच काहीच करावंसं नाही वाटत आहे. आता काही जणांचं हे पण म्हणणं आहे की तू डाएट केलं त्यामुळेच असं झालं. कशामुळे झालंय हे तर मला काही नक्की माहिती नाही. पण अभिने खेळ खेळण्यासाठी ही नवीन गोष्ट शोधून काढली होती. आता आज तरी म्हटलं चला पटकन स्वयंपाकाची तयारी करून घेऊया, कारण हे आपलं रोजचं काम आहे. संध्याकाळचा स्वयंपाक म्हटलं पटापट आवरून घ्यावा, त्यानंतर काहीतरी वेगळं करता येईल. आज खूप दिवसांनी ही लोखंडाची कढई काढली होती. यामधली भाजी खायला मला खूप आवडते, पण तोपर्यंत आत्या म्हटल्या की आपल्याला ना वांग्याची मिरच्याची रोपं हवेत, ती नर्सरीमधून घेऊन ये. आता गेलो तो होतो त्यासाठी, पण नर्सरी तोपर्यंत बंद झाली. म्हटलं आता आलोच आहे तर चला बाजारमध्ये पण जाऊन येऊया. आता इकडे गेल्यानंतर आम्हाला फक्त हँडवॉश घ्यायचा होता, त्यासाठीच इकडे आलो होतो. पण बाजारमध्ये गेल्यानंतर एवढ्या सगळ्या गोष्टी समोर दिसतात आणि मग घ्यायची खूप इच्छा होती, पण मन आपल्याला मारावं लागतं. घेतलं तर मी माझ्यासाठी काहीच नाही. पण आज असं झालं की कधी न घेणारी मी खूप साऱ्या सटर-फटर खाण्याच्या गोष्टीच फक्त मी इकडे घेतल्या. ओंकारसाठी खाऊ तर होताच, पण आमच्यासाठी पण मी घेतला. आता खूप जणींना हा प्रश्न पण पडलाय की तू केसांसाठी नक्की हे वापरतीस की घरी बनवलेलं तेल वापरते? तर हा ना रोजमेरी वॉटर स्प्रे हा रोज केसांवरती अप्लाय करायचा असतो आणि ते धुण्याची काही गरज नाही. आणि हे जे घरी बनवलेलं तेल आहे ते आठवड्यातून 2दा मी माझ्या केसांवरती अप्लाय करते. मस्त त्याला मसाज वगैरे करून घेते. फक्त हे स्कॅल्पला लावते आणि त्यानंतर बाकीची केसांची लेंथ आहे त्यावरती नॉर्मल पॅराशूट तेल अप्लाय करून घेते. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.